डॉक्टर तुम्ही सुद्धा, डॉक्टर तुम्ही सुद्धा, डॉक्टर तुम्ही सुद्धा. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, वाल्मिक कराड सुटणार, पुराव्या अभावी सुटणार. सरकार विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यात अपयशी ठरणार आणि कृष्णा आंधळे सापडणारच नाही. कृष्णा आंधळेनं सगळ्या तिन्ही चौकशांना, पोलिसांना, सरकारला, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री सर्वांना आंधळे करून टाकलंय. कृष्णा आंधळेनं केलं सर्वांना आंधळ. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, राजकारण, डॉक्टर, आरोग्य सेवा, पोलीस खाते, तहसील, कलेक्टर, ही जेवढी काही सरकारची पदं आहेत, ही पदं मंत्र्यांची बटीक म्हणून काम करायला लागलीत का, अशी शंका आता निर्माण व्हायला लागली. कारण वाल्मिक कराडला आरोग्याच्या बेसवर, आरोग्यांच्या समस्याच्या बेसवर जामीन मिळू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि म्हणूनच अंजली दमाणे यांनी आपला आवाज उठवलेला आणि तो अंजली दमाण्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला, म्हणून पुन्हा वाल्मिक कराडची कोठडीत रवानगी झाली. मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आता समोर आलेले, त्यांचं नाव आहे डॉक्टर अशोक थोरात. डॉक्टर अशोक थोरात हे कोण आहेत त्याचा थोडा इतिहास आधी जाणून घ्या. डॉक्टर अशोक थोरात माजी मंत्री डॉक्टर बिमल मुंदडा, दिवंगत डॉक्टर बिमल मुंदडांचे ओएसडी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, स्वीय सहाय्यक. डॉक्टर अशोक थोरात केज मधलं एक डॉक्टर म्हणून प्रतिष्ठित नाव आहे. डॉक्टर अशोक थोरात एक सामाजिक क्षेत्रातलं नाव आहे. डॉक्टर अशोक थोरात गोरगरिबांना मदत करतात अशी त्यांची ख्याती आहे, कीर्ती आहे, चांगलं नाव आहे, लोक चांगलं बोलतात. आणि डॉक्टर अशोक थोरात यांची राजकीय महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही मित्रांनो. कारण कसं आहे, जे जे काही ओएसडी झाले त्या प्रत्येकाला आमदार खासदार व्हावं वाटणं हे साहजिक आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांचेच म्हणजे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आमदार बघा, त्यांना सुद्धा आमदार व्हावं वाटलं, आता मंत्री व्हावं वाटायला लागले, त्यात काही विशेष नाहीये. पण मित्रांनो, आता अशी वेळ आलेली आहे, या गुन्हेगारी क्षेत्राला संरक्षण मिळते का, म्हणून आम्हाला म्हणावं वाटतंय की डॉक्टर तुम्ही सुद्धा. हो, डॉक्टरांना आपण परमेश्वराचा अवतार म्हणतो. डॉक्टर हा ईश्वर आहे आणि डॉक्टरला एक विशेष मानाचं स्थान या समाजामध्ये आहे. कारण एक डॉक्टर बद्दल फार आत्मीयता आहे लोकांच्या मनात. काय जीव वाचवणारा डॉक्टर, आपल्याला पुनर्जन्म देणारा डॉक्टर, आपल्याला आरोग्य देणारा डॉक्टर, आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारा डॉक्टर, फॅमिली डॉक्टर, आमचा डॉक्टर. त्या डॉक्टरला एक विशेष स्थान असतं प्रत्येक कुटुंबामध्ये मित्रांनो. पण आज ज्या पद्धतीने त्या घटना घडतायत, ज्या पद्धतीनं एक मंत्र्यांचे बटीक म्हणून, आता खरं तर सरकारी सेवेत असलेल्या लोकांनी एक तर राजकारण करावं किंवा सेवा करावी. पण मित्रांनो, अंजली दमाणेंनी जो आवाज उठवलेला आहे की डॉक्टर अशोक थोरातांची सुद्धा आता चौकशी करा, कारण याच्या संशयास्पद भूमिका निर्माण झालेली आहे की ज्या वेळेस वाल्मिक कराडांना व्हीआयपी सुरक्षा देण्यात आलेली आहे. पोटात दुखायलं, आता पोटात कोणाच्या दुखायले मला सांगा तुम्ही. त्याच्या फक्त पोटात दुखायलं तर व्हीआयपी ट्रीटमेंट, त्या वार्डातल्या 11 लोकांना हलवण्यात आलं. दिमतीला कर्मचारी, बर्दास्त, व्हीआयपी ट्रीटमेंट.
आणि ही व्हीआयपी ट्रीटमेंट एका खास व्यक्तीला देण्यात आलेली, सर्व आरोपींना नाही देण्यात आली मित्रांनो. म्हणून कुठेतरी आता संशयाचं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे सरकारच्या बाबतीत, की खरंच मुख्यमंत्र्यांना संतोष देशमुखला न्याय द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे, खरंच उपमुख्यमंत्र्यांना न्याय द्यायचा आहे का न्याय द्यायचा आहे. कारण आता अजितदादांची झालेली कोंडी, आता गँग ऑफ परळी, गँग ऑफ बीड, गँग ऑफ वासेपूर, आता गँग ऑफ पुणे व्हायला लागलेलं आहे. त्यांच्याच अजितदादांच्या कार्यकर्त्यांचं कालच टीव्ही मध्ये आपण पाहिलेलं आहे की एखाद्या उलटून आपटलंय, त्याला धरून आपटलंय, त्याला लोकप्रतिनिधी अजितदादांचा. आणि हे लोक मित्रांनो खरं सांगू एवढे निर्ढावलेले आहेत, गेंड्याच्या कातडीची हे राजकारणी लोक आहेत. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे लोकांनी ना आता यांना निर्लज्ज हा शब्द सुद्धा आता कमी पडायला लागलेला आहे. कारण कार्यकर्त्यांनी काही तमाच ठेवलेली नाही. म्हणजे खंडणीसाठी, जमिनीच्या वादासाठी काल पुण्यातल्या एका लोकप्रतिनिधीनं उचलून आपटलेलं आहे त्या सामान्य माणसाला. काय चाललेलं आहे, अजितदादांनी सांगितलं की मी खपून घेणार नाही. अरे खपून घेत तर नाही, खपून तर घेता. अजितदादा क्राईम आता कुठला रोखणार तुम्ही, पुण्यातला रोखणार का बीड मधला रोखणार, हा तुमच्या समोर फार मोठा प्रश्न आहे. आणि ही सगळी राष्ट्रवादीचीच कार्यकर्ते कशामुळे, याच्यामध्ये राष्ट्रवादी बदनाम होत नाही का. म्हणे मला बीडचा बिहार नाही करायचा, तर मला बीडचा बारामती करायचं, हे स्वप्न अजितदादांचं आहे. दादा असे जर सिव्हिल सर्जन, असे जर तिथले लोकप्रतिनिधी, असे जर तुमचे तिथले कार्यकर्ते, असे जर तुमचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते जर असं असतील, तर तुम्ही बीडचा बारामती का हरित बारामती, हरित बीड कसं करणार, रक्त रंजित बीड व्हायला घायला. दररोज एक प्रकरण आहे, डेली एक प्रकरण आहे. एकही दिवस असा जात नाही की आज वाल्मिक कराडचं प्रकरण बाहेर आलेलं नाही. हा काय एवढा मोठा झाला. सुरेश धस घसा ओरडू ओरडू रोज सांगतायत याच्या मागचा खरा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे, असा जाहीरपणे बोलतायत. संदीप क्षीरसागरने सुद्धा काल सांगितलं की तुम्हाला पहिलं काम करावं लागेल, त्याच्या मागचा राजकीय वरदहस्त काढून घ्यावा लागणार आहे. कारण सिव्हिल सर्जनने दिलेली त्याला व्हीआयपीची ट्रीटमेंट, याची सुद्धा आता चौकशी करायला पाहिजे. अहो 3 चौकशा तुम्ही नेमताय. 14 करोड जनतेच्या भावनांशी हे सरकार खेळत आहे असं मला जाहीरपणे म्हणा वाटतं मित्रांनो. कारण एवढं निर्ढावलं की आमचं आता कोणीच काही करू शकत नाही. जनाक्रोश कुठे आहे, हे मोर्चे कुठे आहेत, त्या भावना कुठे आहेत, त्या संतोष देशमुखच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू कुठे आहेत, कुणालाच काही वाटत. आणि ही जर घटना तुमच्या घरात झाली असती तर, या राजकीय प्रतिनिधीच्या घरात ही घटना घडली असती तर काय केलं असतं या लोकांनी. कदाचित आज जर देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्ष नेता जर असले असते तर त्यांनी काय केलं असतं, आज आंदोलन केली असती, सगळ्या गावात रान पेटवलं असतं, अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला असता. याच देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता मित्रांनो. एवढा आक्रोश आहे लोकांना या हत्येच्या बाबतीत, एवढं निर्ढावलेलं आहे सरकार. चौकशीचा फार्स चालू आहे. अंजली दमानिया ताई रोज विचारतात काय चाललंय महाराष्ट्रात. ताई काही चाललेलं नाही, इथं सामान्य माणसाचं आता काम नाही. कारण अंजली दमानिया ताईंना सुद्धा धमकी देण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. सगळ्यांना मारून तुम्ही जगणार आहेत. तर कुठंतरी राजकीय प्रतिनिधींना आता विश्वास निर्माण करणं ही काळाची गरज आहे. नाहीतर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीला हार पत्करावी लागते, हे मी जाहीरपणे बोलतो. आणि संतोष देशमुखचं हत्येचं प्रकरण जर नाही धसास लावलं तर सगळ्या जिल्हा परिषदा युतीच्या हातातून जाऊ शकतात, सगळ्या ग्रामपंचायत युतीच्या हातातून जाऊ शकतात, सगळ्या महानगरपालिका हातातून जाऊ शकतात, सगळ्या नगर परिषदा सुद्धा हातातून जाऊ शकतात. तर आता कार्यकर्त्यांची लढाईची वेळ आलेली आहे. कार्यकर्ते बाशिंग बांधून तयार आहेत. कार्यकर्त्यांना वाटतं की आताच आमच्या वेळेसच असं का. ज्यावेळेस नेत्यांची निवडणूक होती त्यावेळेस आम्हाला रात्रंदिवस पळवलेले ह्या नेत्यांनी, चला मतदान वाढवा, चला तुमच्या वार्डात पळा, तुमच्या गावात पळा. तुम्हाला जर नेता व्हायचा असेल, तुम्हाला सरपंच व्हायचा असेल, तुम्हाला महानगरपालिकेचा अध्यक्ष व्हायचा असेल, तुम्हाला नगराध्यक्ष व्हायचं असेल तर माझं काम करावं लागेल. आणि आता
त्या कार्यकर्त्याची निवडणूक आलेली आहे, तर त्यावेळेस हे प्रकरण शिकू शकतं की बाबानो, की हे कुठेतरी लोकांच्या मनात आता एक प्रकारे या सरकारबद्दल रोष निर्माण होतोय आणि याचा फटका महायुतीला नक्की बसणार. आता महायुतीच्या लोकांना काय वाटतंय, आमचं काय हो, आमचं पूर्ण बहुमत आहे आणि आता तर अजून आम्ही फोडाफोडीचं आमचं काही संपलेलंच नाही. अजून आम्हाला बरंच खासदार आमदार फोडायचे, आमचे आम्हाला उद्धव सेना फोडायची, हे फोडा सगळ्याचं फोडाफोडी. मग काय चाललंय का या महाराष्ट्रात? बिहारपेक्षा बदतर परिस्थिती निर्माण व्हायला लागली. काल पुण्यातल्या 2-3 घटना आहेत. अजितदादा बीडकडे लक्ष देणार का पुण्याकडे लक्ष देणार? आणि आम्ही तर पुन्हा पुन्हा सांगतोय की अजितदादांनी हा पालकमंत्री पदाचा केलेला फारस आहे की त्यांनी सांगितले, धनंजय मुंडे तुम्ही काळजी करू नका, थोडं हे प्रकरण निवडलं की मी हे मानाचं पद तुमच्या गळ्यात घालतो, काही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही अजितदादांचे खास माणसं. आता अजितदादा धनंजय मुंडे मध्ये कसे एवढे गुंतलेले आहेत, हा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्राच्या लोकांना पडलेला आहे. मित्रांनो, माझं जे आजचं टायटल मी विषय नाही सोडत की डॉक्टर तुम्ही सुद्धा, सिव्हिल सर्जन, आरोग्य सेवा तुमच्या हातात, की त्यांची राजकीय महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीत. त्यांच्याकडे सर्व पक्षांना दरवाजे उघडे आहेत आणि सर्व पक्षामध्ये कुठे जावा डॉक्टर अशोक थोरातांचं एक सन्मानाचं मानाचं स्थान आहे. हे कशामुळं? डॉक्टर अशोक थोरातांना सुद्धा आता या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं भाग पडतंय, कारण आवाज उठवलेला आहे अंजलीताई दमाने. मित्रांनो, एक गांभीर्यानं गोष्ट आहे की सिव्हिल सर्जननी हे सगळं त्यांचं नाटक आता फेल गेलेलं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हे त्यांना वाटत असेल हे जरी फेल गेलं तर अजूनही पुरावे अभावी झालं. आता 2-4-5 दिवसात वाल्मिक कराराला जामीन मिळेल, कारण विष्णू चाटेचा फोन तुम्ही शोधू शकत नाही. विष्णू चाटेला विचारलं जातं, बोल कुठल्या जेल, बोल भक्ता बोल कोणत्या जेलमध्ये तुला टाकायचं? भक्त सांगतो मला लातूरची जेलमध्ये, तिथं सगळे आपले पाहुणे रावले. वा वा वा, छान छान छान. काय रे सरकार, काय गृहमंत्री, काय मुख्यमंत्री, काय मंत्री, काय लोकप्रतिनिधी, वा वा वा. आरोपीला विचारलं जातं, बोल बेटा बोल भक्ता, तुला कुठलं जेल पाहिजे? वाल्मिक कराड तुम्हाला बोला, कोठडीत राहायचे का एसीत राहायचंय? मग आयसीयूत राहायचंय. मग वाल्मिक कराड सांगितलं सगळे बाहेर काढा, लोक सगळे 11 पेशंट हलवले चक्क तिथे, 11. काय चाललंय हे महाराष्ट्रात? जनता बोलत नाही, एक लक्षात ठेवा. 14 करोड जनतेचा हा रोष आहे आणि हा 14 करोड जनतेचा रोष सरकारने अंगावर घेऊन या असं आमचं स्पष्ट मत आहे मित्रांनो. कालचं चंद्रकांत दादांचं वाक्य आहे. चंद्रकांत दादा बोललेले आहेत की जर देवेंद्र फडणवीसांना वाटलं तर ते धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगू शकतात. आता केव्हा वाटणार आहे? 50 दिवस उलटून झाले त्या हत्येला, 3 चौकशा काम करतायत. पोलीस खातं काय करताय, आरोग्य खातं सुद्धा त्यांना आता मिळालेलं आहे. आणि या सगळ्या घटनेकडे महाराष्ट्रातला सर्वसामान्य मतदार, महाराष्ट्रातली 14 करोड जनता ही कंप्लीट लक्ष ठेवून तयार आहे की आता ह्याच्यात सरकारची भूमिका काय आहे. कारण किती जरी सांगितलं, किती मोर्चे काढा, धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितलं मी राजीनामा देणार नाही. मी का राजीनामा देऊ? माझं कोणी नाव घेतलेलं नाही. काय कायद्यानं बरोबर आहे. त्यांना सुद्धा म्हणजे अजून कोणी नाव घेतलेलं नाही ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे शोधणं ही काळाची गरज आहे. कारण आज सर्वसामान्य माणूस, तुम्ही एक व्यथा लक्षात घ्या, आज तिथली खरी ही बीड जिल्ह्यातली बाजारपेठ आणि व्यापारपेठ उठण्याच्या मार्गावर आहे. आज परळीचा व्यापारी परेशान आहे मित्रांनो. आज परळीतला उद्योगधंदे करणारा परेशान आहे. परळीतला साधा किराणा दुकानदार, भुसार दुकानदार, कपड्याचा व्यापारी, ज्वेलरीचा व्यापारी, साधे हे सगळे असे व्यापारी जे आता ते तिथं 30-40 वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांनी आपलं बस्तान त्या परळी बीड या भागामध्ये मांडलेले आहे, त्या व्यापाऱ्यांसमोर फार मोठा प्रश्न आहे की आता पुढे आमचं भविष्य काय? अहो परळीत आता सोयरा यायला तयार नाही सोयरिकीसाठी. बोला,
मुलगा परळीचा आहे. अरे नको रे बाबा, तुम्ही जर कुठल्या एखाद्या विवाह संस्थेला नाव नोंदवायला गेला तर तिथं आधी विचारलं जातं नाही तुम्हाला तुम्ही कुठले राहणार आहे, तर तो सांगतो तुम्ही बीड परळी. ते नोंदवून घेणारी मुलगी सुद्धा तोंडाकडे बघते, तुम्ही परळीचे अय्या, कसं आहे तिथं एवढं नाव बदल. म्हणजे परळी व्यापार संपला, परळीतले सूर्यधारी संपले, परळीतले नातेगोतीत संपले, परळीच्या पाहुण्याकडून नमस्कार तयार करणे, एवढं परळीचं नाव बदनाम, एवढं बीडचं नाव कुणामुळे झालं. आणि एका व्यक्तीला वाचवण्यासाठी एका व्यक्तीला समर्थन, असा मग त्यांना करून टाका ना मुख्यमंत्री, करून टाका त्यांना गृहमंत्री, करून एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, एकदा पार सगळ्यांना मारून निवांत आपलं सुख भोगा. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट आहे की त्या वाल्मिकांना वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागली. आता यंत्रणा कामाला लागते, कुणाच्या दबावामुळे लागते एक लक्षात ठेवा, यंत्रणा कामाला लागते. हे राजकीय लोकप्रतिनिधीचा जर पाठिंबा असेल तरच यंत्रणा हलते, लक्षात ठेवा. त्यामुळे राजकीय पाठिंबा जर काढून घेतला, त्यांचं मंत्रीपद जर काढून घेतलं, पुन्हा 6 महिन्यात घ्या ना तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करा. हो, कुणाचं काही म्हणायचं आहे, कुणाचा काही व्यक्तिगत धनंजय मुंडेवर रोष, धनंजय मुंडेबद्दल राग किंवा धनंजय मुंडेबद्दल देश कुणाच्याही 14 करोड जनतेच्या मनात नाही, पण 14 करोड जनतेला असं वाटतं की ही वेळ आलेली आहे की ही जर अशीच घटना घडत राहिल्या, असेच जर खून परत राहिले, असाच जर सर्वसामान्य माणूस भीतीखाली जगणार असेल तर लवकरच या महाराष्ट्राचा बिहार व्हायला काही वेळ लागणार नाही. तर दररोज ज्यावेळेस तुम्ही न्यूज चॅनल चालू करता तर त्यावेळेस तुम्हाला ह्याच बातम्या दिसतील. उचलून आपटलं, खून, बलात्कार, प्रत्येक वेळा. आता जितेंद्र आव्हाडासारखा माणूस रोज आवाज उठवतो या बाबतीमध्ये. धनंजय मुंडेंनी सांगितलं की मी मुंबऱ्यात सभा घेतली म्हणून माझ्यावर व्यक्तिगत रोज जितेंद्र आव्हाडाचा आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कालच्या घटना मनसुन्न करणाऱ्या घटना आणि याचा गांभीर्याने विचार. आता गांभीर्याने प्रश्न विचारले तर पत्रकार कधी कधी आपली लायकी सोडतात, अशी भाषा हे लोकप्रतिनिधी वापरायला लागलेली आहेत. मित्रांनो, पत्रकार हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे, लक्षात ठेवा. आणि जर यामध्ये आणि एक लक्षात घ्या, मला सगळ्यात महत्वाचं मला जाणीवपूर्वक सांगितलं की बीड जिल्ह्यातला पत्रकारात तोंड उघडत नाही, गपचूप आहे, काही करू शकत नाही तो. मी कित्येकांना फोन लावले, अरे म्हणलं बोला ना. नाही दादा, आम्ही नाही बोलू शकणार. माझे मुलं बाळ बीड जिल्ह्यात राहतात, माझे मुलं बाळ ते शाळेत आहेत, माझे मुलं बाळ परळीत आहेत. आम्ही जगायचं कसं दादा मला सांगा. आणि एक सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सांगतो, ही जी दहशत आहे ना, ही दहशत आणि याच दहशतीची चर्चा अख्खी महाराष्ट्राने, मला दिल्लीच्या सुद्धा अनेक मित्रांनी फोन करून सांगितलं की दिल्लीमध्ये चर्चा आहे. ही चर्चा सुरतमध्ये आहे, ही चर्चा कर्नाटकच्या बेळगावमध्ये आहे, ही चर्चा कुठे नाही, लक्षात ठेवा. म्हणजे हे मला काल आंध्र प्रदेश म्हणून फोन, मी तुम्हाला फोन दाखवू शकतो. आंध्र प्रदेशच्या लोकांनी मला फोन करून विचारले, आंध्रातल्या, की क्या चल रहा है भाई तुम्हारे यहाँ, बहुत म्हणजे एवढं नाव या युती सरकारचं बदनाम होत आहे का. आणि यात पुन्हा अजून नवीन खुलासे यायला लागले की आता तर सिव्हिल सर्जन त्यांना मिळालेले, की सिव्हिल सर्जनला धनंजय मुंडे वाल्मिकांनी मॅनेज केलेलं आहे, सिव्हिल सर्जनने त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि या उपर अनेक पत्रकार जाणीवपूर्वक सांगतात की यात काही होणार नाही दादा, वाल्मिकांना जामीन मिळणार आणि ते सही सलामत बाहेर येणार. मग त्यांचं हैवातून काय त्या जीसीबीतून फुलं उधळून अक्षरशः भव्य मिरवणूक निघणार, ही तयारी आता सुरू झाली. वा रे सरकार, वा रे कायदा. मला सांगा, सैफ अली खान याच्या घरात हल्ला केला तो तुम्हाला 4 तासात माणूस सापडला म्हणून दावा केला. मुंबईचं पोलीस इतकं सक्षम आहे, महाराष्ट्राचं पोलीस खातं एवढं सक्षम आहे की अगदी त्याचं स्कॉटलँडच्या यार्डच्या पोलीस खात्यावर त्याची बरोबरी केली. हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही साधा एक कृष्ण आंधळे ओळखू शकत नाही. आंधळेनं सगळ्या सरकारला आंधळ करून टाकलेलं आहे. विष्णू चाटेचं तोंड उघडू शकत नाहीत तुम्ही. तर तुम्ही या गुन्हेगारांना न्याय काय देणार. तुम्ही ह्या गुन्हेगारांना तुम्ही ह्या
संतोष देशमुख परिवाराला न्याय काय देणार हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या समोर पडलेला आहे. त्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू बघावं. आणि ह्याची जाणीव कुठेतरी आता जरांगे पाटलांना झालेली आहे, याची जाणीव कुठेतरी आता अंजली दमाने यांना झालेली, याची जाणीव आता जे जे ह्या विरोधात लढतायत त्या सर्वांना जाणीव झालेली की यामध्ये काहीही होणार नाही. यामध्ये जे काही 2-4 लोक आहेत त्या लोकांना काहीतरी शिक्षा होईल आणि हे प्रकरण थंड बसत्यात जाईल. वाल्मिक कराड पुन्हा आपलं समाजकार्य त्यांचं सुरू होईल. आता त्यांचं समाजकार्य म्हणल्यास काय बघायचं, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. आणि यामध्ये घडणारे एकच लक्षात ठेवा, यामध्ये पुन्हा बीडच्या नावानं बदनाम व्हायला, मला माझं परळी बदनाम व्हायला लागले. कारण इथला व्यापारी आज परेशान आहे. मला अनेक व्यापारी माझे मित्रांनो, अनेक व्यापाऱ्यांनी फोन करून मला सांगितले की दादा आम्हाला बोलता येत नाही, आम्ही काही करू शकत नाही. आम्ही बंद करा म्हणलं की शटर लावणार, उघडा म्हणलं की शटर उघडणार. आमच्या तोंडाला कुलूप आहे, कोणीही बोलू शकत नाही. हे सगळं दिसतंय, हे सगळं समजतंय, सगळं उमजतंय की उद्योग संपतोय, व्यापार संपतोय, आर्थिक चलन कमी होतंय, हे सगळा महसूल बुडतोय, व्यवहार बंद झालेले आहेत. लोक आता जमिनीचे खरेदी विक्री, प्लॉटिंग खरेदी विक्रीचं त्या लोकांना तुम्ही विचार, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की दादा परिणाम झालेला आहे ह्या 2 महिन्यात, व्यवहार बंद झालेत, रजिस्ट्र्या कमी झालेल्या आहेत. लोक व्यवहारात जायला तयार नाहीत कारण बीडच्या प्रॉपर्टीत हात घालायला कोणी तयार नाही. बीड जिल्ह्यातल्या ही जिल्ह्याची कहाणी मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. आणि हाच आवाज संदीप क्षीरसागर उचलतायत, हाच आवाज सुरेश धस उचलतायत. तोंड ओरडू सांगतायत की तुम्ही एक काम करा की राजकीय पाठिंबा वाल्मिक कराडच्या पाठीशी काढून घ्या, बराबर सगळं बोलायला लागतील. पण अजूनही त्यांचं तोंड उडाल ते सरकार कमी पडलेले, लक्षात ठेवा, चौकशा कमी पडलेले. आणि गांभीर्यानं आज सर्वसामान्य जनता बोलणार नाही मित्रांनो, पण ही जनता त्यावेळी जनाक्रोश होईल, 1967चा जनाक्रोश. कारण सरकार बदलण्याची ताकद ह्या जनाक्रोश मध्ये असते मित्रांनो. आणि जर हे असंच चालू राहिलं तर एक दिवस या महाराष्ट्राचा बिहार व्हायला काही वेळ होणार नाही, हे मी वारंवार सांगतोय. आणि अजित दादा कृपा करून हे लोकांना पालकमंत्री पदात जे खेळ चालू झालेला आहे की बीडचं पालकमंत्री मुद्दाम राखून ठेवलेलं आहे, कुणासाठी, धनंजय मुंडेंसाठी. त्याला सांगितले की थोडे 2-3 महिने जाऊ द्या. मी तर वारंवार सांगतो की हे 100% 6 महिन्याच्या किंवा वर्षाच्या तिथं पालकमंत्री धनंजय मुंडेच होणार. पंकजा मुंडेंनी किती जरी सांगितले की मला द्या, मला, त्यांना मिळणार नाही, ते त्यांच्यासाठी राखीव आहे ताई. आणि हे धनंजय मुंडे तिथले पालकमंत्री होणार. पुन्हा तिथं राख चालणार, वाळू चालणार, शेतीबाडी चालणार, भूखंड चालणार, सगळं काही सुरळीत चालणार. बर शेवटी याचा अंत कुठं आहे? तर मित्रांनो, याचा अंत कुठंच नाहीये. हे फक्त आता लोकांनी मोर्चे काढायचे, संतोष देशमुखांना आदरांजली व्हायची, संतोष देशमुखांना श्रद्धांजली व्हायचं, एवढंच काम आता सर्वसामान्य 14 करोड जनतेच्या हातात आहे. आणि कुठंतरी आता मला जरांगे पाटील सुद्धा मवाळकीच्या भूमिकेत दिसायला लागलेत मित्रांनो. म्हणजे मी शंका नाही व्यक्त करत, पण जरांगे पाटील सुद्धा हतबल झालेले आहेत. सगळे सुरेश धस आज बोलतात, पण कदाचित काही दिवसांना सुरेश धसांना ज्यावेळेस आता वरून चांगलं इंजेक्शन मिळेल त्यावेळेस ते सुद्धा हतबल होतील आणि कोणी काही करू शकणार नाही. वाल्मिक कराड साहेबांच्या सत्काराला तयार राहा, हार पुष्प तयार ठेवा आणि त्यांचा सत्कार करा, कारण ते सही सलामत बाहेर पडतील. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची शोकांतिका आहे. म्हणून डॉक्टर तुम्ही सुद्धा, मी डॉक्टर हा विषय माझा का नाही सोडत की डॉक्टरचं नाव आता पुढे आलेलं आहे की डॉक्टर तुम्ही सुद्धा याच्यात राहा. डॉक्टर सारख्या एका चांगल्या पेशाला हे शोभणार आहे की एखाद्या गुन्हेगाराला VIP ट्रीटमेंट देऊन असे डॉक्युमेंट्स तयार करून त्या ग्राउंड बेसवर त्यांना जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावा. आता हे यशस्वी झालंय का नाही? आता रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट काय सांगतात? मेडिकल रिपोर्ट सांगतात की सगळं काही नॉर्मल आहे. मग नॉर्मल आहे म्हणल्यास मग साध्या अँटीबायोटिकवरच दुरुस्त झालं असतं ना. नॉर्मल आहे म्हणल्यास त्याला ICU ची गरज काय होती? बरं, ICU मध्ये 11 लोक पेशंटला तिथून हलवण्याची काय गरज होती? त्याच्या दिमतीला हे सगळे आता ते कृष्ण, तो तांदळे नावाचा त्याचा कार्यकर्ता जर त्याला तिथं जाऊन भेटतो कोठडीमध्ये, तो तांदळे त्याला ब्लँकेट खरेदी करून देतो, तो तांदळे गोळ्या आणून दिला असता त्याला. आणि त्याच्या दिमतीला आज सुद्धा नाही मग तरी 5 माणसं आहेत कामाला. आणि हे अत्यंत शोकांतिक आहे
की लोकप्रतिनिधी जर सत्तेत असला तर चौकशीवर कसा परिणाम होतो त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी मोठी आहे. कारण जर लोकप्रतिनिधी तिथं नसेल त्यांच्या पाठीशी तर गुन्हेगार तोंड उघडतो, हे लक्षात ठेवा. आणि चौकशा सुद्धा हातबल झाल्यात का हा शंका निर्माण व्हायला लागली. मुख्यमंत्री हातबल झालेत का? मुख्यमंत्र्यांसमोर पेच आलाय का? काही डबल इंजिनचं सरकार असल्यामुळं कुठंतरी देवेंद्र फडणवीस हातबल आहेत का? दररोज फडणवीसच्या मनामध्ये असेल की याच्यावर त्वरित ऍक्शन घ्याय का फडणवीस नाही करू शकत का? फडणवीसांना अजितदादाचा दबाव आहे. एकनाथ शिंदे सुद्धा काल म्हणतात की फक्त बोलतात गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे, गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे, गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे. आणि एक दिवशी पेपरला बातमी, वाल्मीकरांना 17 जामीन, संपला विषय, कार्यक्रम. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं वाटलं? योग्य वाटलं? मित्रांनो, 25,000 सबस्क्रायबर तुम्ही मला पूर्ण केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद आहे. 25,000 झाला, पण 26,000 सबस्क्रायबर म्हणजे आपल्या चॅनलला असाच आशीर्वाद द्या. आणि जे तुमच्या मनात आहे ते माझ्या ओठात आहे. वर्ष नवे, संकल्प नवा, कंटेंट नवा आणि सादरीकरण नवं. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकरच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलला भरभरून आशीर्वाद द्या. तुमच्या मनातला बोलणारा रत्नाकर औसेकरला आता इजाजत द्या. उद्या बोलूया. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.